शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत या महायुती सरकारनं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात असेल तर हा महामार्ग रद्द करू. शेतकऱ्यांना असं फसवून त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर ह्याची नियत बदलली. त्यामुळं आज बघतो गेल्या काही दिवसापासून पोलीस प्रशासनाचा वापर करून, बळाचा वापर करून मोजणी करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जातोय. परंतु याला शेतकरी तीव्रपणे विरोध करत आहेत आणि बरेच शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळं आता सध्या अस्तित्वात नागपूर कोल्हापूर महामार्ग असताना त्या ठिकाणी एवढी वर्दळ नसताना हा शक्तीपीठ महामार्गातून कुणाला शक्ती द्यायची, कुणाला समृद्ध करायचं आहे, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्राचा पडलेला आहे. आणि सरकारकडे जर पैसे असतील, आता आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी पैसे नाही म्हणून इकडले पैसे तिकडे वळवले असं आपण रोज बातम्या ऐकतोय. सरकारकडे खरंच पैसे असतील तर हे पैसे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पासाठी द्यावेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. मागच्या 7 महिन्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून जवळपास 1269 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्या थांबवायच्या असेल त्यांना शेतीला शाश्वत सिंचन देणं गरजेचं आहे, त्यांना वीज देणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पैसे आपण सिंचन आणि ऊर्जा विभागाकडे वळवावे आणि शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन आणि वीज द्यावी. निश्चितच मग शेतकरी विकासाच्या वाटेवर जाईल.